येईल मित्रांनो. आता आपला टॉपिक असणार आहे तुघलक घराणे. तुघलक घराण्याबद्दल जर सांगायचं झालं तर याचा संस्थापक गियासुद्दीन तुघलक हा एक खिलजी वंशातील एक अधिकारी होता. खिलजी घराण्यातील किंवा खिलजी सत्तेतील एक अधिकारी होता. याने उलेमांच्या मदतीने राज्य मिळवले. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत त्यांनी स्थापन केलेले शहर, त्यांनी लढलेल्या लढाया, याची सत्ता कशी चालली व तुघलकांचा मुख्य शासक, असे सर्व टॉपिक आज बघणार आहोत. तर दिल्ली येथील स्थापित झालेले 7 शहरांपैकी 5 शहरे तुघलक घराण्यापर्यंत स्थापन झालेली आहेत. तर त्याबद्दलही आपण लेक्चरच्या एंडला बघणार आहोत. ते प्रमुख 5 कुठले आहेत, जसे पुढचे 2 होतील आपण पुन्हा ते 7 एक वेळा पुन्हा रिवाईज करू, कारण की ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे आहेत. तर चला कुठलाही वेळ न गमावता लेक्चरला सुरुवात करू. तर बघा, तुघलक घराणे किंवा वंश तुघलक घराण्याने 1320 ते 1414 पर्यंत दिल्ली सल्तनतीवरती राज्य केलेले आपल्याला बघायला मिळते. याच्या कार्यकाळामध्ये खूप दिल्लीतील 2 प्रमुख शहरे स्थापन झालेली आहेत. त्याच्याबद्दलही आपण बघू की कोणाच्या शासनकाळामध्ये झाली. तर याच्यामध्ये जर बघायचं झालं तर दिल्ली, तिसरा वंश किंवा घराणे, याच्या आधी आपण गुलाम, खिलजी आणि त्यानंतर आपण आता तुघलक बघणार आहोत. तर बघा, तुघलकांचा पहिला शासक जर बघायचं झालं तर तुघलकांचा पहिला शासक गियासुद्दीन तुघलक यांनी 1320 ते 25 राज्य केलेले आहे. गियासुद्दीन तुघलक याचे राज्य 1320 ते 25 यांनी काही फार काळ राज्य केलेले बघायला मिळत नाही, कारण 1300 यांनी फार राज्य केलेले नाही. तर एक पंचवार्षिक योजना याने इथे काढलेली आहे. तर बघा, जर याच्या शासनकाळामध्ये बघायचं झालं तर दिल्ली येथील शहर तुघलकाबाद यांनी स्थापन केलेले आहे. तर या तुघलकाबाद शहराबद्दल जर बोलायचं झालं तर एकच पॉईंट लक्षात ठेवा, दिल्लीतील 7 शहरांपैकी एक. तर दुसरा पॉईंट जर बघायचं झालं तर 1321 मध्ये यांनी सत्तेवरती आल्यानंतर 1321 मध्ये याचा मुलगा, याचे नाव होते उगल खान, पुढे जाऊन त्याचे नाव हे मोहम्मद बिन कासिम आपण जे संबोधतो, याला दख्खन भारतातील हिंदू राष्ट्र लुटण्यासाठी पाठवले. तर हा एक पॉईंट महत्वाचा आहे. खान पुढे जाऊनचे नाव आपल्या काही कामाचे नाही आहे, आपण ते नंतरच बघूया, कारण की त्याच्याबद्दल आपल्याला खूप इन डिटेल बघायचंच आहे. तर फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, हा उगल खानच पुढे जाऊन मोहम्मद बिन कासिम नाही मोहम्मद बिन तुघलक आपल्याला तेथील दुसरा शासक बघायला मिळेल. हा एक उत्तम शासक होता उगल खान. याला
दक्षिण भारतातील हिंदू राष्ट्र लुटण्यासाठी पाठवले, पण हा अपयशी ठरला. याच्या अपयशी ठरण्यामागे प्रमुख कारण म्हणजे हे हा जो जी सैन्य सोबत घेऊन गेला होता, त्या सैन्याची ताकद पुरू शकली नाही, हा अपयशी ठरला. तदनंतर याने पुन्हा याला 1324 मध्ये खूप मोठ्या सैन्यासोबत पाठवले. तर त्यावेळेस 1324 मध्ये पुन्हा आक्रमण व जिंकला. जर त्यांच्या सत्तेबद्दल यांच्या जर वाढत्या विस्तारवादी धोरणाबद्दल बोलायचं झालं तर गियासुद्दीन तुघलकच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल काही हे एवढे सैन्य किंवा सीमा वाढ याच्याबद्दल आपल्याला जास्त बघायला मिळणार नाही. जर याच्यामध्ये जर एक पॉईंट अजून ऍड करायचा झाला तर अमीर खुसरो जो आहे यांनी याच काळात तुघलकनामा हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर त्याबद्दल तुम्ही लक्षात ठेवा, एक्झाममध्ये येऊ शकतो. तुघलकनामा कोणी लिहिला तर हा अमीर खुसरो यांनी लिहिला, हे तुम्ही एवढं लक्षात ठेवून चाला. तर याच्यामध्ये जर लक्षात ठेवायचे पॉईंट झाले तर तुघलकाबाद शहराची स्थापना गियासुद्दीन तुघलक. नंतर तुघलकाबाद शहर हे दिल्लीतील 7 शहरांपैकी एक आणि 1324 मध्ये दक्षिण भारतातील हिंदू राष्ट्रे लुटली, एवढे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा शासक जो आहे तो आहे मोहम्मद बिन तुघलक. त्याच्याबद्दल बघूया. मोहम्मद बिन तुघलकचा शासनकाळ जर बघायचा झाला 1325 ते 1351 हा याचा शासनकाळ आहे. इसवी सन 1325 ते 1351 हा याचा शासनकाळ आहे. याने सुद्धा एक शहर स्थापन केले, त्याचे नाव तुघलकाबाद. तुघलकाबाद हे 5वे शहर ही पण दिल्ली ती 5 शहरांची झाली. त्या 7 शहरांचा सांगायचं झालं, दिल्ली हे एक त्यावेळेस असे पूर्ण वेल डेव्हलप किंवा पूर्ण असे एक अखंड शहर नव्हते. त्या काळामध्ये जेव्हा दिल्ली सल्तनतीचा काळ आला त्यावेळेस शासक यायचा, एक छोटंसं शहर किंवा व्यापार केंद्र उभारायचा, त्यानंतर त्याची सत्ता जायची, दुसरा यायचा, दुसरा तसे शहर उभारायचा. असेच करत 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 दिल्लीचा एक मोठ्या याच्यामध्ये विस्तार झाला. तर याच्याबद्दल बोलायचं झालं तर याच्याबद्दल जर आणखी पॉईंट सांगितले झाले तर याने माळवा, गुजरात आणि इतर बरेच काही दक्षिण भारतातील प्रदेश जिंकून घेतलेले आहेत. माळवा, गुजरात आणि जर अजून बघायचं झालं याने कुठले शहर याचे जिंकून घेतलेले आहेत तर ते त्याच्यामध्ये तिलंग म्हणजे सध्याचा तेलंगणा, त्यावेळेस याला तिलंग असे संबोधायचे. तर याने हे सुद्धा जिंकून घेतलेले आहे. तर तिलंग झाले आणि एक अजून लक्षात ठेवायचं झालं तर लखनौ हे सुद्धा असं बरेच काही शहर यांनी जिंकून घेतले. जेव्हा हा बघत होता की याची सत्ता खूप वाढलेली आहे, याच्या सत्तेमध्ये याच्या विरुद्ध बंड हे सुद्धा वाढलेले होते. तर याने त्या बंडांवरती बंदी घालण्यासाठी याने राजधानी दिल्लीवरून
देवगिरी, दौलताबाद येथे स्थानांतरित केली. हलवली. तर देवगिरची किंवा दौलताबाद येथे राजधानी हलवण्याचा याचा एकच मुख्य उद्देश होता की जे दक्षिण भारतामध्ये वाढते बंड आहेत किंवा याच्यावर विरुद्ध वाढते कट आहेत ते रोखण्याचा हा एक प्रयत्न होता. तर बघायचं झालं तर हा प्रवास जवळपास 1500 किलोमीटर एवढा होता आणि हा प्रवास ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये करत होते. त्यामुळेच जाताना वेळेस याची काही बरेचसे सैन्य, नागरिक हे मृत्युमुखी पडले. तर नंतर 2 वर्षानंतरच याने राजधानी दिल्ली येथे वापस हलवली. 2 वर्षानंतरच राजधानी दिल्ली येथे हलवली. आणि याच्याबद्दल जर आणखी एक पॉईंट सांगायचा झाला तर याने कांस्य आणि तांब्याची जी नाणी होती ती चलन आणली. कांस्य आणि तांब्याचे चलन आणले. जर कांस्य आणि तांब्याच्या चलनाबद्दल बोलायचं झालं तर हे चलन काही खूप दिवस टिकले नाही, कारण की याच्यावरती भारतीय लोकांचा विश्वास बसत नव्हता. पण जर बघायचं झालं हे चलन आणण्यामागे मुख्य कारण होतं की त्यावेळेस जो चांदीचा तुटवडा पडलेला होता त्याच कारणामुळे यांनी हे आणले होते. त्यांनी शेतकऱ्यांवर अलग अलग जो गंगा, यमुना, द्वाब आपण ज्याला म्हणतो त्याच क्षेत्रफळातील शेतकऱ्यांवर यांनी अनेक कर लादले. त्या कारणामुळे शेतकरी सुद्धा शेती सोडून पर्वतीय भागाकडे जायला लागले. तर अशा काही बऱ्याचशा कारणांमुळे याची सत्ता ही विस्कळीत व्हायला लागली व याच्या विरुद्ध बंड ही सुद्धा वाढायला लागली. तर बघायचं झालं तर याच्या विरुद्ध 1335 पासून बंड सुरू झाले व याची सत्ता संपेपर्यंत हे बंड काही थांबले नाही. तर मोहम्मद बिन तुघलक याच्याबद्दल जर आणखी 1-2 गोष्टी सांगायच्या झाल्या तर हा एक उत्तम युद्धकौशल्य, उत्तम बांधकामकारक किंवा उत्तम राज्यकर्ता होता. यांनी जी तुघलक घराण्याची राज्य होती ती जवळपास संपूर्ण भारतामध्ये पसरवलेली होती. पण याच्या विरुद्ध वाढते बंड रोखण्यासाठी यांनी जेव्हा राजधानी दौलताबाद येथे हलवली तर तिथलं वातावरण, तिथला पहाडपट्ट्याचा भाग हा नागरिकांना सुख झाला नाही व याला राजधानी वापस दिल्ली येथे न्यावी लागली. तर याच्यामध्ये आता खूप वेळ गेला. जर बघायचं झालं तर मॅपच्या सहाय्याने बघू. जवळपास इथं कुठं दिल्ली आहे, जर इथं समजा दौलताबाद आहे, तर बघायचं झालं तर दौलताबादवरून हे सर्व अंतर कव्हर होतं का. पण दिल्लीवरून जर दक्षिण भारतामध्ये काही बंड झालं तर याच्या सैन्यासोबत यायला खूप काळ लागायचा. तर त्या अनुषंगाने यांनी राजधानी ही दौलताबाद इथे हलवली. पण याचा एक निर्णय चुकला की जो राजधानी हलवण्याचा प्रयत्न आहे यांनी हा उन्हाळ्याच्या वेळेस केला. उन्हाळ्याच्या वेळेस केल्यामुळे जे जो रस्ता होता व रस्त्यात न मिळालेलं पाणी व झालेली गैरसोय त्यामुळे याचे बहुतांश सैन्य, बहुतांश नागरिक हे मृत्युमुखी पडले. तर
झाली याची सत्ता. त्यानंतर आपण बघण्याचा प्रयत्न करू. पुढचे काही पॉईंट बघायचे झाले तर त्याच्यामध्ये आणखी काही सांगण्याजोगे नाही आहे, तर तरी आपण बघण्याचा प्रयत्न करू. तर याच्याविरुद्ध वाढलेले जे बंड होते हे प्रामुख्याने एक बंड जर बघायचं झालं तर मदुराई येथे झालेला बंड होता किंवा विजयनगर राज्यात झालेला बंड होता. तर याच्यानंतर जो तिसरा शासक आहे तो बघायचा आपल्याला फिरोजशाह तुघलक. फिरोजशाह तुघलक जेव्हा फिरोजशाह तुघलक बद्दल आपण बोलतो तर याने 1351 ते 1388 इसवी सन याची कारकीर्द आपल्याला बघायला मिळते. तर बघायचं झालं तर मोहम्मद बिन तुघलकच्या मृत्यूनंतर तुघलक घराण्याचा हा एक पतनाचा काळ जाहीर झाला जातो, कारण याच्यानंतर कुठलाही योग्य शासक किंवा उत्तम राज्यकर्ता या घराण्यात आला नाही व याच्या हातातून सत्ता गेल्यानंतर याने सॉरी तर तुम्ही ते मागचे जे मोहम्मद बिन तुघलक याच्यामध्ये जे तुम्ही शहर धरलेलं आहे ते शहर त्याच्यामध्ये नाही. ते शहर यांनी स्थापन केलेलं आहे फिरोजाबाद म्हणून. याने दिल्लीतील 5वे शहर बनवलेले आहे. तेवढा पण तुम्ही करेक्ट करून घ्या. फिरोजाबाद शहराची स्थापना तर याने जर बघायचं झालं तर 1360 मध्ये बंगालवरती आक्रमण केले, पण हा अपयशी ठरला. अपयशी ठरला. जर हे झालं याचं शासनकाळ जर बघायचं झालं तर याच्या मृत्यूनंतर किंवा याच्यातून सत्ता गेल्यानंतर जे तुघलक घराण्यामध्ये होते तुघलक घराण्याचा काळ सुरू झाला, यांचा अंताचा काळ सुरू झाला. तर बघायचं झालं तर याच्या अंताचं मुख्य कारण म्हणजे तर घरामध्येच चाललेले सत्तेसाठीची भांडणं जे दोन याच्यामध्ये डिवाईड झाली की दोन याची मुलं होते दोन, यांच्यामध्येच सत्तेसाठी कलह सुरू झाला किंवा भांडण सुरू झाले. तर बघायचं झालं तर उलेमांनी कुठल्याही एकाला पाठिंबा दिलेला नव्हता. उलेमांचा बदलता पक्ष व होत असलेले अनेक काही बदल, त्यामुळे याचा पतनाचा काळ सुरू झाला व यांचा अंत झाला. तर नंतर जे पुढचे राजघराणे होते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूच. बट एक महत्त्वाचा टॉपिक किंवा मुद्दा जर बघायचा झाला तर दिल्ली येथील या काळापर्यंत स्थापन झालेली 5 शहरे, तर आपण ते बघून घेऊया. 5 शहरे पहिलं बघायचं झालं तर पहिलं जे आहे 1000 ते 1030 या काळामध्ये अनंगपाल याने स्थापन केलेले लालकोट. इसवी सन 1000 ते 1030 अनंगपाल शहराचं नाव. लालकोट. तर दुसरं बघायचं झालं तर 1303 मध्ये सिरीची स्थापना. मध्ये सिरी हे सिरी जर कोणी स्थापन केलं तर हे अलाउद्दीन खिलजी यांनी स्थापन केलं. अलाउद्दीन खिलजी यांनी स्थापन केलं. तर तिसरे शहर बघायचे झाले तर 1312 मध्ये तुघलकाबादची स्थापना, गियासुद्दीन तुघलक.
तुगलकाबाद, गियासुद्दीन तुगलक. जर चौथे शहर बघायचे झाले तर चौथे शहर आहे 1327 मध्ये जहापना मोहम्मद बिन तुगलक. 1327 मध्ये स्थापन झालेले जहापना शहर. जहापना मोहम्मद बिन तुगलक. आणि जे पाचवे शहर आहे ते स्थापन झाले 1354 मध्ये फिरोजाबाद. फिरोजाबाद, फिरोजशाह तुगलक. शाह तुगलक. जर बघायचं झालं तर हे जे 3 शहरं आहेत हे तुगलक घराण्याच्या याच्यामध्येच स्थापन झालेले आहेत. तर बघा 3 शहरं तुगलक घराण्याच्या यामध्ये स्थापन झालेले आहेत. तर हे प्रमुख शहरे जर बघायची झाली तर किती आहेत, तर टोटल प्रमुख आहेत 7. त्याच्यामध्ये 5 हे तुगलक घराण्याच्या अंतापर्यंत किंवा पतनापर्यंत स्थापन झालेली आहे. जशी पुढची जी राहिलेली 2 आहेत ते आपण जशी जशी स्थापन झाली तशी तशी जास्त रिव्हिजन करत आहोत, कारण की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे. तुम्हाला स्थापन होण्याचे शहर कोणी स्थापन केली व शहराचे नाव हे तुम्हाला माहीत असणे एकदम आवश्यक आहे. जर हे ब्लू पेनने अंडरलाईन केलेलं मी हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण की जर बघायचं झालं तर तुगलकाबाद, जहापना, फिरोजाबाद ही शहरे कोणी स्थापन केली याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो. तर आजचं लेक्चर इथेच संपलं. जय हिंद, जय भारत.